नमस्कार मिलिना मंडळी, आज एक छान मस्त अशी चमचमीत भाजी आपण करणार आहोत, ती म्हणजे काजू मसाला। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ओले काजू गर मिळतात, ते जर मिळाले तर ते नक्की घ्या। माझ्याकडे नेमके नाही आहेत, पण काही हरकत नाही। जर ओले काजू गर तुमच्याकडे नसतील तर आपले जे रेग्युलर काजू असतात ते एक अर्धा एक तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग त्याची भाजी करा तरी चालेल। तर बघूया कशी करायची ते। काजू मसाला करण्यासाठी एक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं एक 2 चमचे तेल घालते, थोडं तेल गरम होऊ दे। तमालपत्र घालते, एक दालचिनीचा तुकडा, त्याच्यानंतर एक 2-3 लवंग आहेत आणि 8-10 काळी मिरी। त्याचबरोबर इथे मी एक अर्धा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 8-10 लसूण पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। हे पण आपण सगळं भाजून घेणार आहोत। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे, तर आता मी त्याच्यातच नारळ घालते। साधारण एक वाटीभर नारळ आहे। तो पण थोडासा परतून घेऊ। तुम्ही इथे सुकं खोबरं वापरलं तरी चालेल। आपलं हे वाटण होत आलंय। वाटण होत आल्यावर थोडीशी खसखस घालायची, साधारण चमचाभर, आणि अगदी मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। हे जे सगळी गरम झालेलं असतं ना, म्हणजे कढई किंवा बाकीचं जे वाटण आहे त्याच्यामध्ये ती खसखस व्यवस्थित आपली भाजली जाते, वेगळी भाजायची गरज नाही पडत। हे आता जरा गार होऊ दे, मग आपण वाटून घेऊया। आता ह्याच्यातच मी कोथिंबीर घालते आणि थोडं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं। आता भाजी करायला घेऊया। त्याच्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे। फोडणीसाठी तेल घालते मी, साधारण एक 3-4 चमचे तेल, मोहरी, मोहरी तडतडली की जिरं, हिंग, इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे तो घालते।
कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा छान लालसर झालेला आहे. आता आपण जे वाटण केलं होतं ते घालतोय. त्याच्यात आता आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. हळद, त्याच्यानंतर थोडंसं तिखट, हे इथे मी काश्मीरी तिखट घालते, आणि त्याचबरोबर मालवणी मसाला. आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यात आपण, मी इथे एक मोठा बटाटा फोडी करून घेतलाय आणि काजू. आता याच्यात ना आपल्याला गरम पाणी घालायचं. आणि चवीनुसार मीठ. आणि हे आता झाकून ठेवूया बटाटा शिजेपर्यंत. एक 8 ते 10 मिनिटं मी हे झाकून ठेवणार आहे. अधेमध्ये फक्त हलवणार आहे झाकण काढून. आपला बटाटा पण छान शिजलेला आहे. काजू शिजायला वेळ नाही लागत. आपला मस्त झणझणीत काजू मसाला तयार आहे. काढून घेऊया. हा काजू मसाला तुम्ही तंदुरी रोटी बरोबर खाऊ शकता, नान, पराठा किंवा अगदी काही नाही तर आपल्या घरातल्या चपाती किंवा फुलक्याबरोबरही छान लागतो. नक्की ट्राय करा हा काजू मसाला. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.